नमस्कार, सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। अंडा करी सगळ्यांची आवडती, पण जेव्हा आपण घरी अंडा करी बनवतो तेव्हा एक गोष्ट नेहमी जाणवते, ती हॉटेलमध्ये मिळते तशी ती खास जाडसर आणि चमचमीत ग्रेव्ही घरी जमत नाही, बरोबर ना? किती प्रयत्न केला तरी तो मसाल्यांचा उत्कृष्ट सुगंध नाही आणि मुख्य म्हणजे रस्स्यावर तेलाची ती सुंदर तरी दिसत नाही। मग रेस्टॉरंटवाले असं काय करतात, बरोबर ना? या अंडा करीला अखंड तेलकट तरी कशी येईल याचे सगळे सिक्रेट्स मी आज तुम्हाला सांगणार आहे। मी तुम्हाला खात्री देते की एकदा तुम्ही ही नवीन अंडा करीची रेसिपी बनवाल तर तुमचा परिवार आणि पाहुणे नक्कीच बोट चाटून खाणार आणि तुमचं कौतुकही करणार। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका। चला तर मग तुमच्यासाठी झणझणीत आणि खास अंडा करी कशी बनवायची ते आपण बघूयात। तर मी इथे घेतलेली आहेत अंडी, तर बघू शकतात इथे मी बरेच अंडे घेतलेले आहेत। त्यातनं मला जेवढे लागणार आहेत तेवढ्यांचा मी वापर करणार आहे। आणि अंडे बघा मी या मशीनमध्ये बॉईल करणार आहे। अगदी खूप छान मशीन आहे, ते अगदी पटकन बॉईल होतात, अंडे अजिबात फुटत नाही। तर मला तर हे मशीन खूप आवडतं। मी तर पातेल्यात अजिबात अंडे बॉईल करत नाही, कारण काही वेळेला काय होऊन जातं ना, पातेल्यात जर अंडे बॉईल केले तर ते फुटतात, त्यातनं अंड बाहेरचं मग पूर्ण पाण्यामध्ये ते अंड पसरतं। म्हणून मला तरी हे सोपं वाटतं, म्हणून मी यातच अंडे बॉईल करते। आणि असं नाही आहे की मी याचं काही प्रमोशन वगैरे करते, तसं अजिबात नाही आहे। मला हे खरंच खूप आवडतं, म्हणून मी ज्यात अंडे बॉईल करते ते तुम्हाला आज दाखवत आहे। तर त्यात अगदी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ही अंड्याची प्लेट त्यावर ठेवून घ्यायची आणि त्यावर अंडे जेवढे मावतील तेवढे ठेवून घ्यायचे आहेत आणि याला झाकून द्यायचं आहे। झाकल्यानंतर इथे साईडला एक जे बटन आहे ना ते दाबून द्यायचं आहे। हे बघा इथे साईडला बटन आहे ते दाबून द्यायचं आहे। आपोआप पाणी गरम होतं आणि अंडे पण खूप छान बॉईल होतात, यातनं अंड अजिबात बाहेर निघत नाही। आणि हे अंडे बॉईल झाले की हे जे बटन आहे ना ते आपोआप बंद होऊन जातं। त्याच्यामुळे शंकाही अशी राहत नाही की अंड बॉईल झालं किंवा नाही झालं, की आतमध्ये कच्चं राहिलं, तर हे अजिबात टेन्शन राहत नाही। तर बघू शकता ते अशा पद्धतीने अंडे बॉईल होतात। तर चला आता हे अंडे बॉईल झालेले आहेत, बटनही बंद झालेलं आहे। तर मी आता हे अंडे एका प्लेटमध्ये काढून घेते। तर छान बॉईल झालेले आहेत, बघू शकतात। तर तुम्ही कशा पद्धतीने अंडे बॉईल करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल। जर तुमच्याकडे अजून काही आयडिया असेल तर तीही मला सांगाल। तर मी इथे प्लेटमध्ये अंडे काढून घेते, सगळे छान झालेले आहेत। आता मी यांना गार होऊ देते, ठीक आहे, तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ। तर मी आता इथे घेते 4 ते 5 कांदे मी घेणार आहे। चला तर आता कांदे घेऊन झाले, तर आता कांदे 5 घेतलेले आहेत। तर त्यांना मी आता चिरून घेते, त्यांचे साल काढून घेते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। आता त्यांचे असे लहान मोठे असे जाडसर असेच तुकडे करून घेणार आहे, कारण मी यांना चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे। चॉपर पण अगदी सोपं काम करतं, सुरीने अगदी बारीक चिरायचं काम नाही, म्हणून हेही मला खूप आवडतं। अगदी पटकन अगदी जसं पाहिजे तसं बारीक होऊन जातं। तर मी आता यात कांदे चॉप करून घेणार आहे। बघा आता कांदेही छान बारीक झालेले आहेत। जेवढे बारीक कांदे असतात तेवढी ग्रेव्ही पण अशी घट्ट तयार होते, नाहीतर कांदा कुठे पाणी कुठे असं होऊन जातं। तर आता हे छान बारीक करून झाले। तर लागणार आहे 1 टमाटा, 5 कांदे घेतले, 1 टमाटा घेतलाय, त्यालाही जाडसर आता चिरून घेते। तर हा टमाटा मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे, तर त्याला आपल्याला बारीक करायचं आहे। नंतर लागणार आहे आलं, त्यानंतर लागणार आहे लसूण मी आता निवडूनच ठेवते, त्यामुळे पटकन भाजी तयार होते, निवडत बसण्याची वेळ नाही, म्हणून अगोदरच निवडून ठेवून द्यायचा। तर आता हे छान बारीक करून झालेलं आहे। आता हे बारीक झालंय,
मसाला करून झाला तोपर्यंत अंडे पण आता गार झालेले आहेत, तर त्यांचेही छान साल काढून घेते. हातावर थोडंसं चोळायचं, म्हणजे त्याचं जे बाहेरचं जे आवरण असतं ते कवर असतं ना, ते थोडं सैल होऊन जातं. मग ते अंडे निघायला, त्याचं कवर निघायला सोपं जातं. म्हणून हातावर अगदी असं चोळून घ्यायचं आहे. तर बघू शकतात अंड्याचं जे कवर आहे ना, ते अंड्याला अजिबात चिपकलेलं नाही आहे. किती छान अंडे बॉईल झालेले आहेत. तर बघू शकतात छान अंडे, छान कवर निघाले, त्याचं अजिबात अंडं फुटलेलं नाही आहे. चला आता अंडे त्याचं कवर काढून झालेलं आहे. तर त्याला आहे ना सुरीने असे चीर आपल्याला द्यायचे आहेत, जेणेकरून काय होईल ना, ते चीर दिल्याने त्याच्यामध्ये मसाला छान घुसेल, अंड्याला एक छान चव येईल. त्यामुळे सगळ्या अंड्यांना आहे ना अशी एक आपल्याला चीर देऊन घ्यायची आहे. तर मी 3 दिलेले आहेत. चला आता अंड्यांना पण चीर देऊन झालेला आहे. तर त्यानंतर मी आता गॅस लावून घेते आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते. तर मी इथे पितळाची कढई घेतलेली आहे. त्यात मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. आणि तेल छान गरम झालं की त्यात मी अंडे टाकून घेईल. आता हे अंडे टाकते की त्यावर अगदी थोडे मसाले, आपले बेसिक मसाले जे असतात ते टाकून घ्यायचे आहेत. त्यावर थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडंसं अगदी मीठ. म्हणजे हे चटणी, हळद, मीठ जे आहे ना, ते अंड्यांमध्ये छान मुरेल, छान घुसेल. तर थोडंसं आपल्याला तेलात अंडे परतवून घ्यायचे आहेत. जास्त वेळ नाही करायचे. बघा आता हे झाले आहेत परतून. तर मी यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आता अंडे काढून झाले, तर त्याच तेलात मी अजून तेल टाकून घेणार आहे. आणि त्यात आता कांदे टाकून घेईल. तेल छान गरम झालं की त्यात बारीक केलेले कांदे टाकून घेणार आहे. त्या अगोदर मी त्यात खडे मसाले टाकून घेते. लवंग, मिरे, दालचिनी, त्यानंतर चक्रीफूल, तेजपत्ता. तर मी हे मसाले टाकून घेतलेले आहे. अगदी थोडे थोडे टाकलेले आहेत. 3-4 मिरे, 2-3 लवंग, 2 तेजपत्ता, 1 चक्रीफूल आणि दालचिनीचे 2-3 तुकडे एवढे टाकलेले आहेत. जास्त वापर केलेला नाही आहे. त्यानंतर कांदा टाकून घेतला आहे. छान लालसर होईपर्यंत परतवायचा. छान लालसर झाला की त्यात बारीक केलेली जी आपण टोमॅटोची पेस्ट होती, लसूण आणि आलं टाकून जी केलेली होती ती टाकून घ्यायची आहे. तिलाही छान परतवून घ्यायचं आहे. टोमॅटोमधलं सगळं पाणी निघस्तोवर त्याला परतवायचं आहे. म्हणजे मसाल्याला छान तेल सुटू द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात की या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर त्यानंतर टाकायचं आहे लाल मिरची पावडर. 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलं आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे. त्यानंतर लागणार आहे मसाला. तर मी हा धना मसाला टाकलेला आहे. आणि इथं मी टाकून घेतलेला आहे जो आपला गोडा मसाला असतो तो. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला छान मिक्स करून झाला की त्यात आहे ना, तर हे कमी गॅसवरच करायचं. तर आता यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण जेणेकरून तो मसाला जळायला नको आणि त्याची जी ग्रेव्ही आहे ना ती छान घट्ट यायला हवं आणि त्या ग्रेव्हीला, त्या मसाल्याला छान तेल सुटायला हवं. तर तेल कसं सुटेल तेही जास्त प्रमाणात. तर काय करायचं, ह्या वेळेला गॅस आहे ना फुल करून द्यायचा. पाणी टाकल्यानंतर गॅस फुल ठेवायचा. बघून घ्या, मी परत एकदा थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कोरडं ठेवलेलं नाही आहे आणि फुल गॅस करते. म्हणजे जेणेकरून काय होतं ना, फुल गॅसवर तेल खूप सुटतं भाजीला. तर तुम्ही बघू शकतात की आजूबाजूला पूर्ण ग्रेव्हीला, भाजीला तेल किती छान सुटतंय. हे बघा, भरपूर तेल आलेलं आहे. जर भाजीला तेल आणायचं असेल ना तर मसाला परतवताना अगोदर ही प्रोसिजर करायची. फुल गॅसवर थोडं पाणी टाकायचं आणि त्याला फुल गॅसवरच होऊ द्यायचं. अजूनही माझा गॅस फुल करून ठेवलेला आहे. त्यानंतर मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता थोडा गॅस कमी करून घ्यायचा. आता पाणी टाकताना मी पुन्हा गॅस फुल केलेला आहे, कारण आता आपल्याला भाजीला उकळ आणून घ्यायची. तर तरी आणताना हेच करायचं, फुल गॅस करायचा आणि पाणी टाकायचं. तर बघा, तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्याल. तर बघा, आता भाजीला छान उकळ आलेली आहे. भाजी छान घट्ट आहे.
हे ना ग्रेव्ही खूप छान घट्ट तयार झाली आणि तरीसुद्धा आलेली आहे. तर भाजीला उकळ आली की त्यात आपल्याला अंडे टाकून घ्यायचे आहेत. तर जे आपण अंडे परतवून घेतलेले होते ते यात टाकून घ्यायचे आहेत. आता अंडे टाकून झाले की यावर तुम्ही छान अशी कोथिंबीर घाला. आता नेमकी माझी कोथिंबीर संपलेली होती म्हणून यावर मी कसुरी मेथी टाकून घेणार आहे. तर ती टाकून घेतलेली आहे. तर याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. एवढा छान सुगंध येतोय त्या भाजीचा, खूप छान. तर बघितलं ना की अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत, चविष्ट आणि तर्रीदार नवीन अंडा करी तयार झालेली आहे. तर आपल्या ग्रेव्हीला किती सुरेख रंग आणि तर्री आलेली आहे. ही अंडा करी तुम्ही भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत सर्व करू शकतात. मला खात्री आहे तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून बघणारच. तर हॉटेलची अंडा करी विसरूनच जाणार, एवढी छान तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही नवीन रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा. आणि हो, तुमच्या प्रतिक्रियेला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका आणि घंटीचं बेल आयकॉन नक्की दाबा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत एका